राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होणार असं महायुतीचे नेते सांगत असले तरी हा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापली नावं निश्चित करणं, नंतर मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांमधली त्याबाबतची चर्चा आणि दिल्लीकडून मंजुरी या प्रक्रियेमुळे विलंब होईल असं सध्याचं चित्र आहे। विधिमंडळाचं नागपुरातलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर पासून सुरू होते। त्यापूर्वी विस्तार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांना सांगितलं होतं। शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट यांनी विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होईल अशी माहिती माध्यमांना दिली होती। तर खात्रीलायक सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही दिवशी शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे। विधानसभेचं अधिवेशन 9 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। त्यानंतर एक दिवस मध्ये जाऊन म्हणजे 11 तारखेला विस्तार करणं शक्य नसेल। मुख्यमंत्री फडणवीस हे 12 डिसेंबरला दिवसभर नागपुरात असतील, त्यामुळे 14 तारखेला मुंबईत किंवा तेही शक्य झालं नाही तर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला नागपुरात नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली गेली आहे। कोणाला किती मंत्रिपद मिळणार किंवा कोणती खाती मिळणार यावर अंतिम निर्णय अजूनही झालेले नाहीत। भाजपला 22, शिंदे सेनेला 12 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार आहेत असं सांगितलं जात आहे। मात्र ही देखील शक्यताच आहे। विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार नाही याबाबत तिन्ही पक्षांमध्ये सध्या तरी एकमत आहे। पण 1-2 वजनदार विधान परिषद सदस्यांबाबत ऐनवेळी अपवाद केला जाऊ शकतो। जुन्या मंत्र्यांपैकी 1-2 धक्का दिला जाऊ शकतो असंही सध्या सांगितलं जात आहे। वादग्रस्त चेहऱ्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये असा भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाचा आग्रह असल्याचं म्हटलं जात आहे। भाजपच्या मंत्र्यांच्या नावांना फडणवीस दिल्लीतल्या नेतृत्वाकडून मंजुरी घेतीलच, पण इतर 2 पक्षांची नावं अंतिम करण्यापूर्वी एकदा भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करावी असं त्यांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे ही प्रक्रिया लांबू शकेल असं म्हटलं जात आहे। विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपकडून ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे आता या साऱ्यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कुठली यादी तयार करतात, त्यानंतर ती दिल्लीला जाते का आणि दिल्लीला जी यादी जाईल त्यावर दिल्लीश्वर काय म्हणतात यावर सारं अवलंबून आहे। आणि या प्रक्रियेमुळेच शपथविधी उशिरा होण्याची शक्यता वाढलेली आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।